श्री गणेशाय नमः। सीतेचे वचन अति गुह्यात, स्वहित आणि परहित दोन्ही असी असता समर्थ, शुद्ध शुद्धात अनुवादे। रावणाचे वचने लागवे, माने प्रगट हेलावे, त्यांची घडावया गर्व परवे, निरानुभवे बोलत। रावण गर्विष्ठ होता। रावणाला वाटत होतं मी जर दाब दिला किंवा मी जर दाबून बोललो तरी सीता भेट, कारण माझे एवढे राक्षस आहेत, माझी एवढी सेना आहे, माझ्याकडे एवढी सोन्याची लंका आहे, आणि हे बघून सीता या ठिकाणी भाळेल आणि मला वरून घेईल। हा जो गर्व रावणाचा होता, म्हणून जसं पाणी असते समुद्रामध्ये पण वारं येते पण अख्खं समुद्राचं पाणी घेऊन जाते का, फक्त थोडं पाणी हलवल्यासारखं करते, त्याप्रमाणे रावण या ठिकाणी वचन बोलू लागलेला आहे, दाबून बोलण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे, सीतेला भिडविण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे, पण सीता किंचित सुद्धा भेट नाही, कारण हृदयामध्ये प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, म्हणून सीतेला रावण काहीही बोलतो, जसं या ठिकाणी कुत्रा भुंकतो, ते कुत्रा भुंकत असेल असं सीता या ठिकाणी लंकानाथाकडे दुर्लक्ष करू लागलेली आहे। सीतेचे वचन अति गुह्यात, स्वहित आणि परहित दोन्ही अति असता समर्थ, शुद्ध शब्दात अनुवादे। म्हणून सीता ठाम आहे, काय रावण बोलतो, किती प्रलोभन दाखवतो, सीते तुला मी सोनं देतो, तुला लंका देतो, मी तुला राणी करतो, आणि एवढ्या ज्या माझ्या राण्या आहेत ते तुझ्या दाशा बनवतो, किती किती प्रलोभन या रावणाने दिलेली आहेत, पुष्पक विमान तुझ्यासाठी देतो, आपण दोघे याच्यात बसू आणि फिरू, पण सीतेने विचार केलेला आहे की बाबा तू काही जरी दाखवलास तर तुझी किंमत या ठिकाणी माझ्या पुढे नाही, काळी मोल तुझी किंमत आहे, म्हणून तुझं सोनं नको, फुकून टाक तुझं सोनं, तू काळा तोंडाचा रावण आहेस, एखाद्या कुत्र्याप्रमाणे आहेस, माझ्या समोर भुंकू लागलेला आहेस, डुकराच्या तोंडाचा आहेस, एवढी निर्वचना सुद्धा सीता करत आहे। देव दानव सेवा करती, लंका राजा यश कीर्ती, यावरी जोडली अपकीर्ती, सीता सती तोरणी। अरे राम, तुला काही कमी होतं का, सोन्याची लंका होती तुझ्याकडे, काय नाही म्हणावं ते सगळं तुझ्याकडे होतं, पण तरी देखील तुला चोर व्हावं लागलं, तुला भिकारी व्हावं लागलं, आणि तुला भिक्षा मागण्यासाठी माझ्या दाराला यावं लागलं, आणि शेवटी तुला चोरी सुद्धा करावी लागले, म्हणून तू चोर आणि भिकारी आहेस। तू मला काय प्रलोभन दाखवत आहेस, तू अगोदर तुझ्या काय केलेला आहेस, किती चोरी केलेला आहेस, काय काय केलेला आहेस, किती अधर्म केलेला आहेस, पाप केलेला आहेस, तू पहा, असं सुद्धा सांगत आहे। शिवाचा सेवक प्रसिद्ध, चोरीचा श्रीरामाची वधू, ऐसा रावण बुद्धिमंतू, पापबद्ध झालासी। अरे शिवजीचा भक्त आहेस, परम भक्त आहेस, पण असं असताना सुद्धा तुला काय करावं लागलं, अधर्म करावं लागलं, धर्मानं वागलास का, तर धर्मानं वागला नाहीस, एका परदाराची चोरी केलास, एखाद्या स्त्रीकडे तू वाईट नजरेनं पाहिलास, एवढंच नाही त्याही पलीकडे जाऊन तिची तू चोरी केलास आणि तिची अभिलाषा मनामध्ये ठेवलास, तू चांगलं कार्य केलं नाहीस, अशी सुद्धा निर्वचना सीता करत आहे। चोरी करुणी लंकानाथा, पडू पासी तू घेऊता, श्रीराम बाणाचे आघाता, तुझ कोण आता राखील। रावण, तुला वाटत आहे मी चोरी केलं पण हे सुद्धा हजम हे झालं, किंवा मी काही आणखी भानगडी केल्या पण ते सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष राम करेल, पण एक तू लक्षात ठेव, माझा राम आहे, आणि माझ्या रामाचा जर बाण सुटला तर तू कुठं जर लपून बसण्याचा प्रयत्न केला तर तुझा पिछा हा बाण सोडणार नाही, राम तुझ्या पिछा सोडणार नाही, तुझं मुडकं छेदल्याशिवाय राहणार नाही, आणि तुला मारल्याशिवाय राम राहणार नाही, कारण तू पाप केलास, या पापाची शिक्षा माझा राम तुला दिल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा सीता ठामपणे या राक्षसांच्या राज्यामध्ये थांबून, या अशोकवनामध्ये थांबून, या रावणाच्या समोर थांबून, रावणाच्या डोळ्यात डोळे घालून
रावणाला धमकी ही सीता देत आहे. धाता पिता सोम सविता सदयम विधाता कोपलीय श्री रघुनाथा हे सर्वता न राखिती. म्हणून तू कुणाकडे जरी गेलास, कुणाच्या शरणामध्ये जरी गेलास, कुणाच्या जरी पाया पडलास तर तुझं मरण अटळ आहे, तुझं मरण चुकणार नाही. तू पाप केलास ना, तुझे कर्म केलास, या कर्माची शिक्षा तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. या कर्माचा भोग तुला भोगल्याशिवाय राहता येणार नाही. म्हणून तू काही जरी केलास, किती जरी पापड लाटण्याचा प्रयत्न केलास तर तुला माझा राम मारल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा धमकी सीता देत आहे. लपवताता शिवपुरी शिव मागिल त्रिशूळे करी माझी या स्वामीची चोरली नारी प्रत्यक्ष वैरी तू माझा. रावणा तुला वाटत असेल मी शिवजीचा भक्त आहे आणि मी शिवजीच्या शरणामध्ये जाईल आणि महादेवाच्या पाठीमागे जाऊन लपून बसेल, पण तू गैरसमज तुला वाटत आहे. कारण शिवजीकडे जर गेलास तर रामाच्या अगोदर तुला शिवजीच मारल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तू अधर्म केलास. कारण या शिवजीच्या मनामध्ये काय आहे, हृदयामध्ये काय आहे, तर रोज नामस्मरण सुद्धा राम रामाचं करतात. मग या रामाची जर सीता तू चोरलेला आहेस, तू सीतेसोबत अधर्म करू लागले आहेस, मग महादेव गप्प बसतील का? आपल्याच गुरुपत्नीची जर कोणी या ठिकाणी निर्वंचना करत असेल तर मात्र शिष्य गप्प बसणार नाही. म्हणून महादेव तुला ठार मारल्याशिवाय राहणार नाही. तू या ठिकाणी काहीतरी वेगळ्या भानगडीत पडू नकोस. तुला वाटत असेल मी कुठेतरी जाईल, माझा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करेल, पण तू कुठे जरी गेलास, या तिन्ही लोकात गेलास तर तुला शरण कोणीच देणार नाही. म्हणून रामाचा बाण तुला मारल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा सीता सांगत आहे. श्रीराम कांता जगत्रय जननी विशेषे माझी गुरुपत्नी का चोरीला हे अभिलाषोनी तृतय नयनी जाळीला. सीता जी आहे या जगाची माया आहे, विश्वाची माया आहे. एवढंच नाही तर शिवजी म्हणते माझा गुरु म्हणजे राम आहे आणि गुरुची पत्नी म्हणजे माझी या ठिकाणी माझी सुद्धा माऊली आहे. आणि त्या माऊलीचं तू वाईट नजरेनं तू पाहिलास, तिची अभिलाषा मनामध्ये केलास, तिची चोरी केलास आणि या अशोकवनामध्ये नेऊन ठेवलास. मग आता तुला शिवजी सोडतील का? तर सोडणार नाही. तुला या ठिकाणी त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा सीता सांगत आहे. या परिगालंकानाथा चोरली या श्रीरामकांता कोणी नाही ग रक्षता तुझं तत्वता मारिलं. म्हणून तू कुठे जरी गेलास तर तुझं रक्षण कुणीच करणार नाही. म्हणून जे अधर्मी असतात, जे धर्मासोबत चालत नाहीत, त्यांना या ठिकाणी गिरडासारखं मारावं लागते आणि मारल्याशिवाय सुद्धा राहत नाही. म्हणून आपल्या धर्मासोबत आपण चाललं पाहिजे. धर्माच्या विरुद्ध जर चाललं आणि जर आपण वाईट कार्य केलं तर लोक सुद्धा म्हणतात मारायला चार, माझ्याकडून जास्त मारा. एखादा चोर असेल, बाजारात सापडला, चोरी कुणाची केलेली असते? एक जणाची केलेली असते, पण हात किती जण साफ करतात? जे येईल ते बुट घातल्याशिवाय राहत नाही. त्याच प्रकारे रावणा तू काय केलास? चोरी केलास, पाप केलास, म्हणून तू ज्याच्याकडे जाशील तुला बुटाडात ते मारल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा सीता सांगत आहे. मनसी मत आहे दरबळ श्रीराम एकाकी निर्बळ श्रीरामाचे बळ प्रबळ एक प्रांजळ सांगेन. म्हणून रावणा तुला वाटत असेल मी या स्वर्गावर सुद्धा विजय प्राप्त केला, इंद्राला सुद्धा मी हरवलं, इंद्राला सुद्धा माझ्या पोरानं बांधून आणलं. हा तुझा गर्व आहे, हा तुझा अहंकार आहे, पण तुला माहित नाही वेड्या राम कोण आहे. ज्यावेळेस तू रामाच्या समोर जाशील आणि रामाचा तुझा सामना होईल त्यावेळेस तुला कळल. जाऊ दे, तुला ते कळल, पण राम काय आहे ते मी सांगते, असं सुद्धा सीता सांगत आहे. तटका मारिली आणि सुबाहू मारित मारिला त्याचा बाहू विरोध करिता गर्व बहु रणगौरव बाणेक. गाटिका असेल, सुबाहू असेल, हे राक्षस दमिस्ते असेल, बाण सोडल्या पटपट मेले म्हणजे एकच बाण सोडला. मग काय म्हणे तू तर काय 10 तोंडाचा किडा आहेस, राक्षस आहेस, रामाचा बाण सुटला, रावण मेला. त्यामुळं तू या ठिकाणी माझ्या समोर धमकी देण्याचा प्रयत्न करू नकोस किंवा मला प्रलोभन देण्याचा प्रयत्न करू नकोस. रामाला की तुझा काटा काढल्याशिवाय सोडणार नाही,
असं सुद्धा ठामपणे सीता सांगत आहे. एकलनी बाणे रामी जाण 14 सहस्र राक्षस गण त्रिशिरा मारला खर दूषण रणकंदन जनस्थानी. अरे एकला एक राम होता. रामानं काय पराक्रम केलेले आहेत. त्रिशरा खर दूषण हे आले होते, पण फक्त रामानं त्यांना मारून टाकलं. एवढंच नाही, 14,000 सैन्य घेऊन आलेले होते, पण 14,000 सैन्याचा काटा सुद्धा माझ्या रामानं काढला. म्हणून तू रामाला छोटस समज नकोस. तुला वाटतंय रामाला कपडे नाही, रामाला खायला नाही, रामाला प्यायला नाही, पण राम माझा परब्रह्म आहे हे तू विसरू नकोस, असं ठामपणे सीता सांगत आहे. लाग नाही तुझं लागुनी शूर्पणखा सखी भगिनी तिचे नाक कान कापुनी कुटुंबनी धाडली. अरे रावणा, माझ्या समोर तू मोठ्याने बोलत आहेस, आश्वासना देत आहेस. तुझीच बहीण आहे की शूर्पणखा. ज्या वेळेस तिची निर्वचना केली, तिचं नाक आणि कान सुद्धा छेदून टाकलं. तू काय केलं? काहीच तुझ्याने करणं झालं नाही. गपचूप बसावं लागलं तुला. मग आता माझ्यासमोर कावडा मारू लागलेला आहेस. राम नाही म्हणून. राम असता तर तुझी हिम्मत झाली नसती चोरी करण्यासाठी किंवा भिक्षा मागण्यासाठी सुद्धा तू रामाच्या समोर आला नाहीस. राम नव्हता म्हणून आलास, म्हणून तू वाचलास, असं सुद्धा सीता सांगत आहे. तुझा येता सीता कैवारी प्रथम झालासी भिकारी चोरुनी श्रीरामाची अंतुरी भय करी पळलासी. ज्यावेळेस तिचा कैवार घेतलास आणि आलास, त्यावेळेस तुला भीती होती, मी जर रामासमोर आलो तर राम मला मारेल. म्हणून राम ज्या वेळेस बाहेर गेला त्यावेळेस तू आलास, भिक्षा मागण्यासाठी आलास, भिकारी बनून आलास आणि माझी चोरी केलास. अशी सुद्धा निर्वचना एवढी रावणाची सीता करत आहे. मुख न दाविता रामासी बाण भय पळलासी धाके लंके माझी लापसी आणि गणपती वाढीव. आणि एवढं मोठं बोलू नकोस. रामाजवळ तुझा सामना व्हायचा होता किंवा तुझा जर एवढा पराक्रम असता, तू जर एवढा हुशार असतास, तू जर एवढा बलवान असतास, तर माझ्या रामासमोर का आला नाहीस? राम याच्या अगोदरच तू लंकेला का पळून आलास? लंकेमध्ये येऊन लपून का बसलास? असं तू सांग, असं या ठिकाणी खडतरपणे सीता बोलत आहे. जटायुची करतारण मग देखता आपण दाती दुवा धरले तृण काय अंगवण वानिती. अरे राम तर जाऊ दे मला. रामाचा जो भक्त आहे त्याच्यासोबत तुला लढणं झालं नाही. हा जो जटायू पक्षी होता त्याच्यासोबत तू लढलास, पण शेवटी काय केलास? जटायूसोबत तुला छळ करावा लागला. तुझा आणि जटायूचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस तुला जटायूने तुझी काय अवस्था केली? छिन्न विछिन्न तुझी अवस्था केली. मुकुट पाडला, रक्त भोगाळ तुला करून टाकलं. तुझा काळ तोंड केलेला रावणा, माझ्यासमोर तुझा मोठेपणा दाखवू नकोस किंवा सांगू नकोस, एवढी निर्वचना सीता करत आहे. सीता निर्वंशी लंकानाथा हनुमान हासे वृक्षावरुते देखुनी जानकीचा पुरुषार्थ अति विस्मित वानर. ज्यावेळेस रावणाची निर्वचना, रावणाच्या लंकेमध्ये, रावणाच्या अशोकवनामध्ये ठामपणे रावणाच्या समोर राहून सीता रावणाची निर्वचना करते, त्यावेळेस मात्र या रामभक्ताला मात्र हसू आवडत नाही. काय भक्त असेल, किती हिंमत असेल. या सीतेजवळ कोणी नाही, एकटी सीता आहे, पण कुणाच्या जोरावर? रामाच्या जोरावर धमकी देऊ लागलेली आहे. म्हणून माणसानं कधी या भगवंतावर विश्वास ठेवा. रामाच्या जीवावर काही करावं. जे अधर्म करत असतील त्यावेळेस आपण खंबीरपणे उभा टाकावं आणि त्याचा विरोध करावा. म्हणून सीता सुद्धा या ठिकाणी विरोध करत आहे, रावणाची निर्वचना करत आहे. रावणाची ताकद आहे, रावणाकडे राक्षस आहेत, रावणाकडे सोन्याची लंका आहे, पण सीतेचं काहीच वापर करू शकत नाही. म्हणून सीतेसमोर रावण सुद्धा या ठिकाणी खाली मान घालून उभा टाकत आहे. श्रीरामे मारुनी खरा दूषण दोघे बंधू स्वयं बसवन वाटा केला आपण सावधान अवधारी. म्हणून जे खरदूषण होते त्यांनी सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा वाटा या ठिकाणी केलेला आहे. ज्येष्ठ वाटा श्रीराम द्विगुण रावण आणि कुंभकर्ण कनिष्ठ वाटा लक्ष्मण इंद्रजित जाणे एकाकी. ज्यावेळेस राम आणि लक्ष्मणानं बसून वाटे
केलेले आहेत. काय सांगितलेलं आहे? रामाच्या वाट्याला कोण होते? तर हा कुंभकर्ण आणि या ठिकाणी जो रावण आहे तो. रावणाला कोण मारणार? राम मारणार. कुंभकर्णाला कोण मारणार? राम मारणार. पण हा जो इंद्रजित होता याला मात्र लक्ष्मण मारणार असा वाटा ठरलेला आहे. उद्भट वीर वाढवेची वाटा दिदला हनुमंताची शिष्टाई दिदली अंगदाची नरनिराती सेतुबंध. नळ जे असतील त्यांना सेतू तुम्ही बांधायचं. हनुमंत असतील जेवढे राक्षस येतील त्यांना साफ करून टाकायचं असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. ये रे समस्त सैन्यासी श्रीरामे दिदले सुग्रीवासी वीरव्रती विभागासी वानरासी समजावी. जे सैन्य असेल ते सुग्रीवाला देऊन टाकलं. यांना तुम्ही यांचा काटा काढायचा. वानर असतील त्यांना तुम्ही राक्षस मारायचे. जो अंगद होता त्याला शिष्टाई सांगितलेला आहे. तू काय करायचं नाही, शिष्टाई तुझ्यावर. असं या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी वाटणी केलेली आहे. श्रीराम स्वय सच्चिदानंद घन त्याची न म्हणती अति दीन श्रीरामाचे महिमान सावधान अवधारी. म्हणून सीता सांगू लागली आहे बाबा राम हा परब्रह्म आहे. राम हा चैतन्य गण आहे. राम कसा आहे ही सीता सांगत आहे. श्रीराम नित्य स्मरणी शिववंदित पायावणी ब्रह्मा घाली लोटांगणी देव शिरोमणी श्रीराम. राम कसा आहे? नित्य जप सुद्धा शिवशंकर कुणाचा करतात? रामाचा करतात. ब्रह्मदेव असेल ते सुद्धा लोटांगण या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना करतात. असे हे राम आहेत अशी सीता सांगत आहे. एकांती वैसुनी चंद्र तुडे नित्य श्रीराम नाम पडे त्या ते निंदीजे दुवा पुढे पुढे मरण रोकडे तुझा आले. म्हणून सगळे जे लोक असतील, सगळे जे भक्त असतील ते रामाला कुठे ठेवतात? या हृदयामध्ये ठेवतात. पण तू पापी आहेस रावण. तुझ्या हृदयामध्ये राम कुठून असणार आहे? तू कुणाची रामाची निर्वचना करू लागलेला आहेस, रामाची निंदा करू लागलेला आहेस. तुझं काहीच नाही मिळालं. तुझं मरण जवळ आलेलं आहे. तुझं मरण जवळ आले म्हणून तू बडबड करू लागलेला आहेस. आणि तुझी बडबड आता माझा राम येऊन बंद केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी सीता या रामाला देत आहे. जो जो श्रीरामाची निंदा करी शिव साक्षेपे त्याचे मारी आपला स्वामी तुवा केला वैरी मूर्ख संसारी तू एक. अरे तू राम मूर्ख आहेस, तुला कळत नाही. हा जो राम आहे तो परब्रह्म आहे. परब्रह्म असताना तुला कळत नाही. त्यावेळेस फक्त तू रामाची निंदा करू लागलेला आहेस. राम फक्त तुला माणूस दिसू लागलेला आहे, मनुष्य दिसू लागलेला आहे. भगवंत तुला या रामामध्ये दिसत नाही. म्हणून तुझं मरण जवळ आलेलं आहे असं सुद्धा सीता सांगत आहे. श्रीरामानंदिता दान जीव झडेल गारावण होशील नरकाचा पाहुणा अंधना दुःख. अरे रावणा तू रामाची निंदा करू लागलेला आहेस. राम माहिती आहे ना तुला कोण आहे? राम भगवंत आहे. ही सृष्टी या भगवंतामुळे चालते. आणि तू रामाची ज्या जीभीने या ठिकाणी निंदा करू लागलेला आहेस, तुझी जीभ जळल्याशिवाय राहणार नाही. तू नरकाचा पाहुणा झाल्याशिवाय राहणार नाहीस. तू यमाचा पाहुणा झाल्याशिवाय राहणार नाहीस. आणि तो नरकाला गेल्याशिवाय राहणार नाहीस असं सुद्धा सीता सांगत आहे. निंदिता देखुनी रघुनंदन सीता झाली कोपायमान रावणा तुझे भस्म करीन अर्धक्षण न लागता. ज्यावेळेस रामाची निंदा रावण करू लागलेला होता त्यावेळेस रामाची निंदा सीतेला असह्य झालेली आहे. राग आलेला आहे. रावणा तुला याच ठिकाणी मी भस्म केल्याशिवाय राहणार नाही. कारण सीता आदिशक्ती माता आहे. रावणाला किती वेळ लागणार आहे जाऊन टाकायला. पण सीता शांत बसलेली आहे. कशामुळं? या जगाचा उद्धार करायचा आहे. या पापियांना सुद्धा त्यांचा सुद्धा उद्धार करायचा आहे. आणि राम येऊन त्यांचा उद्धार करणार आहे. म्हणून सीता शांत बसलेली होती. पण रागाच्या भरामध्ये सीता सांगत आहे रावणा तू जर लय बडबड केलास आणि रामाची जर निंदा केलास तर राम बाजूला राहिले मीच तुला भस्म केल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा सीता सांगत आहे. बळेची भोगिन म्हणती सीता आणि निंदिता श्री रघुनाथा तुझे भस्म करील आता क्षण न लागता रावणा. रावणा मला वेळ लागणार नाही. एका क्षणामध्ये तुला भस्म केल्याशिवाय राहणार नाही. कारण तू तोंडातून
काय शब्द बोलू लागलेला आहेस? या मनुष्याला किंवा या जगामध्ये या विश्वामध्ये भगवंतानं तुम्हाला या ठिकाणी जन्माला कशाला घातलेलं आहे? भगवंताचं नामस्मरण व्हावं. पण तू या त्याच तोंडानं भगवंताचं काय करू लागलेला आहेस? निंदा करू लागलेला आहेस, निर्वचना करू लागलेला आहेस. म्हणून तुझी आता वेळ जवळ आलेली आहे. म्हणून तुला आता या ठिकाणी भस्म केल्याशिवाय राहणार नाही, एवढा राग सीतेला आलेला आहे. परी आज्ञा समर्थ रघुनाथा, लागली अति आघाता, कोप न यावा सर्वथा, केवी लंकनाचा भस्म करू. बाबा सगळंच कळालं मला, पण मला कसं आहे माहिती आहे का? मी बंधनामध्ये आहे. मला राग आला, तुला एका क्षणामध्ये भस्म करून टाकते, पण मला रामाची आट आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. रामाने माझे हात बांधलेले आहेत, म्हणून मी शांत बसलेली आहे, म्हणून मी माझा राग शांत करत आहे, असं सुद्धा सीता सांगत आहे. अंगा येता क्रोध संग, पवित्र होय सर्वांग, ब्रह्मचर्य होय भंग, तपसंहार होय क्रोधे. माझा एवढ्या दिवसाचा केलेला तप वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे तपस्वी असतो त्याला राग नाही आला पाहिजे. राग जर आला तर त्याने जेवढं तप केलेलं आहे तेवढं पाण्यात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला जर खरंच भगवंताची प्राप्ती करायची असेल, तपश्चर्या करायची असेल, तर मनामध्ये आपण शांत राहिलं पाहिजे, चित्त आपलं शांत ठेवलं पाहिजे, चिडचिडपणा असला नाही पाहिजे. आणि त्या जर आपण शांततेपणे जर या ठिकाणी तपश्चर्या केली आणि भगवंताची जर आराधना केली तर भगवंत आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रावणा मी तप केलेला आहे, तपश्चर्या केलेली आहे, भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, रामाला मी माझ्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे, आणि मला जर राग आला तर हे सगळं वाया गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी शांत बसलेली आहे, म्हणून तू वाचलास, असं सुद्धा सीता सांगत आहे. यज्ञ दान व्रत दक्षिणा, कोप येतांची पैदान, सर्व क्रिया कर्म व्यर्थ दान, करी उगात तपाता. म्हणून जे तप करते किंवा यज्ञ करते किंवा दान धर्म करते, राग जर करून केलं तर आपल्या हाताला काहीच लागणार नाही. म्हणून समाधानी मन असलं पाहिजे. सगळ्या समाधानाने जर आपण सगळं याग केला, यज्ञ केलं, दान धर्म केलं तर पुण्य लागेल. पण आपण जर राग सगळं केलं, एक भिक्षुकाला दारामध्ये, त्याला जर आपल्या मनामध्ये द्यायचं नाही, पण आता दारामध्ये आलेला आहे, म्हणून राग जर करून आपण जर दिलं तर दान दिलं तर ते जर वाया गेलं तर त्याचं पाप आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं जर भिक्षुक आला तर आपल्या मनाच्या इच्छेनं आणि आनंदानं आपण त्याला दान करावं, असं सुद्धा सांगत आहे. छिद्र पडता घटगळे, क्रोधानळे तपजळे, योगी संन्यासी पडती मेळे, क्रोधे निजबळे गांजले पळे. आता कुंभाराचं गाडगं असते, पण आपल्याला ते पाणी भरावं लागते, पण आपण बघून आणता कुठून गळका आहे का, ठणठण वाजतंय का. पण ज्या वेळेस याला जर छिद्र छोटस पडलं तर जेवढं पाणीमध्ये साठलेलं असतं ते गळून जाते, काही कामाचं नाही गाडगं. त्याच प्रकारे जर आपण एवढी तपश्चर्या केलेली आहे आणि राग जर आला तर आपलं तप सगळं वाया गेलं. अशा प्रकारे या ठिकाणी उदाहरण देऊन महाराज सांगत आहेत. ब्रह्ममागांचा विटाळ, जलमार्जने पिठे कमळ, क्रोध अतिशय चांडळ, नवे निर्मळ प्रयागी. म्हणूनच जर आपल्याकडून ब्रह्महत्या झाली तर या ठिकाणी आपण काहीतरी यज्ञ करू शकतो, नाही आणखी दान धर्म पुण्य करू शकतो आणि त्या पापातून आपली मुक्तता होऊ शकते. पण समजा आपण जर या ठिकाणी काय करू लागलेला आहात, पुण्याचं काम करू लागलेला आहात किंवा तप करू लागलेला आहात, पण आपल्याला या ठिकाणी क्रोध येऊ लागलेला आहे आणि आपले सगळंच केलं तप वाया गेल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा सांगत आहे. करिता काशी वास स्नान, तव क्रोध खवळे गान, क्रोध ऐसा पापी पूर्ण, नाही यान संसारी. क्रोध हा आपल्या शरीराचा वैरी आहे, म्हणून आपल्या शरीराला राग नाही आला पाहिजे, शांतच असलं पाहिजे, पण कधीपर्यंत नाही आला पाहिजे, याचे त्याला काही अटी आहेत. म्हणून या ठिकाणी काय सांगतात महाराज की आपल्याला काही शक्य होणार नाही, पण कुणाला होईल? जे तप करतात, जे तपस्वी आहेत, जे ऋषी आहेत, त्यांच्यासाठी सांगत आहेत की बाबा राग जे या ठिकाणी करत असतात ते आपण राग नाही केलं पाहिजे. ऋषींचं काम आहे तप करण्याचं, जगाचं कल्याण करण्याचं. त्यामुळे यांचा जर राग आला तर तप केलेलं वाया गेल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा ग्रंथकर्ते सांगत आहेत. काम क्रोध लोभ जाणे, हे नरकाचे पाहुणे, तिन्ही तेजा
क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, हे नरकाचा पाहुणा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जर आपल्याकडे असतील तर आपण या वाटेला येणारच नाही, आणि या जर वाटेला आपण नाही आलं तर आपल्याला येऊन त्या नरकाला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या या शरीराच्या ठिकाणाहून काम, क्रोध, लोभ, मोह असतील, मत्सर असेल, याला आपण दूर केलं पाहिजे. आणि आपण जर असं केलं तर आपलं शरीर पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. उगाच जर आपण गंगेमध्ये आंघोळ करायला गेलो, गंगेत आंघोळ केली आणि माझं शरीर पवित्र झालं, अशातला काही भाग नाही. म्हणून आपलं जर शरीर पवित्र करायचं असेल तर काम, क्रोध, मोह, लोभ हे जर आपण काढून टाकले तर आपलं शरीर पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामाज्ञा प्रतिपाळिता क्रोधातुडोनेती चित्ता तेने वाचलासी लंकानाथा अपघाता चुकला. रावणा तू वाचलास रे, वाचलास का वाचलास? कारण माझ्या हृदयामध्ये राम आहे आणि राम असल्यामुळं मी रामाचं नामस्मरण करत आहे. अखंड नामस्मरण माझ्या हातून होत आहे, मुखातून होत आहे. मग या ठिकाणी मला जर राग आला तर माझं हे सर्व केलेलं पाण्यामध्ये वाया जाणार आहे. त्यामुळं मला राग जर नाही आला तर तू या ठिकाणी वाचणारच आहेस, आणि मला जर राग आला तर तू भस्म झाल्याशिवाय राहणार नाहीस. म्हणून मला रामाची आठ आहे, त्यामुळं मला राग येणार नाही. आज तुला जीवदान भेटलं असं सुद्धा सीता रावणाला सांगत आहे. आता मी वाचलो तत्वता ऐसा माझी लंकानाथा करील श्रीराम तुझ्या गाथा हेही कथा वदारी. रावणा तुला वाटल की बाबा मी आज वाचलो, पण असा तुझा गैरसमज आहे. तू वाचला नाहीस, तुला काही दिवस मुदत दिली गेलेली आहे, तू काही दिवस जिवंत राहणार आहेस. पण रामाचा बाण आला तर मात्र तू या ठिकाणी वाचणार नाहीस, आडवा झाल्याशिवाय राहणार नाहीस, तुझे मुंडके छेदून पडल्याशिवाय राहणार नाहीत, अशी सुद्धा धमकी सीता देत आहे. श्रीराम धनुष्याचा ध्वनी पडलांची लंका भुवनी राक्षस पडती मूर्छापन्नी त्रिकुट खतवनी पडे धाके. रामाला जर बाण सोडला, बाण तर बाजूलाच राहू द्या, पण त्या बाणाच्या आवाजानं तुझी लंका हादरल्याशिवाय राहणार नाही. जसा भूकंप होतो, भूकंप झाल्याबरोबर धरती हादरते, त्याप्रमाणे तुझी लंका सगळी डळमळल्याशिवाय राहणार नाही, तुझं सिंहासन हलल्याशिवाय राहणार नाही. हे राक्षस तर धाकत घेऊनच मरतील, आणि तू तर कसं काय राहशील? रामाचा बाण आला की तुझं काम तमाम झालं असं समज. एवढं सुद्धा या ठिकाणी गुह्य गोष्ट सीता रावणाला सांगत आहे. पायी उतरवणे रामपापती शरवृष्टी संपाती वीरे वीर पडती क्षिती अश्वगजरस्तीस समवेत. एवढंच नाही, तुला जे वाटतं ना गर्व, अहंकार आहे, माझं एवढं मोठं राज्य आहे, माझ्याकडे एवढे राक्षस आहेत, काही कामाचे नाही, वेळ आली सगळे खुश. त्यामुळं तुझ्यावर जर वेळ वाईट आली की सगळे राक्षस मरणारच आहेत, त्यांची तर पाहुणी होणारच आहे, तुझी लंका तर सोन्याची जळणारच आहे, पण तू सुद्धा वाचणार नाहीस. राम आले की तू संपलास असं समज, असं सुद्धा सीता रावणाला सांगत आहे. इंद्रजित लक्ष्मणाचा भागदान दोन कुंबळे घालील खान मेघनादाचा घेईल प्राण शस्त्रे दारुण वर्षोनी. तुला वाटतंय ना माझा इंद्रजित लय चांगला आहे, देवांना सुद्धा हरवतो, पण तुझ्या इंद्रजितापाशी सुद्धा माझ्याकडे रामबाण औषध आहे, पुन्हा पण रामाकडे औषध आहे. आणि काय औषध आहे तर लक्ष्मण औषध आहे. 14 वर्ष या ठिकाणी जो अन्न खात नाही, जो या ठिकाणी पत्नीपासून दूर राहतो, आणि त्याच्या हातानच फक्त इंद्रजिताला मरण आहे, आणि मरण कुणाला? लक्ष्मणाच्या हाते मरण आहे, असं सुद्धा रावणाला सीता सांगत आहे. श्रीराम विंदोडिया दान वाणी फोडील कुंभकर्ण रावणा तुझा घेईल प्राण अर्धक्षण न लागता. रावणा तुला वाटते माझ्याकडे खूप उपकरण आहे, पर्वतासारखा माझा भाऊ आहे, पण ह्या झोप्या काहीच कामाचा नाही. 6 महिने झोपला की उठतच नाही, आणि उठला तर म्हणजे आपलं सैन्य खात बसते. हे तुझेच राक्षस खाल्ल्याशिवाय राहत नाही, पण त्यातून सुद्धा वाचून बाहेर आला, रामासमोर जर आला तर तो सुद्धा मारला गेला जाणारच आहे. आणि तेच नाही की मारल्यानंतर तू जरी समोर आलास तर तुला सुद्धा राम मारतील, असं सुद्धा सीता सांगत आहे. जेवी खिल्लरी अल्पतळ नवी शोषिता न लगे वेळ देवी श्रीरामाचा बाण प्रबळ प्राण तात्काळ घेतील. समजा वाटीत पाणी आहे,
सूर्याला किती वेळ लागणार आहे त्याचं पाणी शोषून घ्यायला? वाफून गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच प्रकारे तुला वाटते रावणा फुगारा आहे तुझा एक मोठा की बाबा मी माझ्याशिवाय काहीच होणार नाही, मी आलो हे सगळे देव, ही सगळी लंका माझी आहे, या ठिकाणी सगळंच राज्य माझं आहे, माझं सर्व वर्चस्व आहे, देवांवर माझी बांधवडी आहे, सगळे माझ्या बंधनात आहेत. हा जो तुझा फुगार आहे, हा जो तुझा फुगा आहे, माझा राम फोडल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा सीता सांगत आहे. राजया उन्माद कामासक्ती, तोही काम धर्मवर्ती, त्यांची राष्ट्रे पुरे नासती, राज्य संपत्ती समवेत. जो राजा अधर्मी असेल, धर्मानं चालणार नाही, त्याचं मात्र या ठिकाणी जवळ चाललेला आहे. रावण सुद्धा असाच आहे. या ठिकाणी कसं आहे तर ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये जन्मलेला आहे, पण राक्षसी वृत्तीचा आहे, राक्षसी कार्य करू लागलेला आहे. ब्रह्मदेवाच्या कुळातला असून हाड फोडण्याचं काम हा कोण रावण करू लागलेला आहे. असं असताना बाबा तुझं मरण जवळ आलेलं आहे, तुझी घागर भरलेली आहे आणि आता तुझ्याकडे रामबाण माझ्याकडे रामबाण औषध आहे आणि ते जर औषध आणलं तर तुझा खेळ संपला, असं सुद्धा सीता सांगत आहे. लंका रत्नाढ्य कानकगिरी, रावणा तुझ्या परदार चोरी, भस्म होशील क्षणा माधरी, सहपरिवारासी सहपुत्र. तू सगळे पापच केलास, परदारा म्हणजे वाईट स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहिलास, तिला चोरण्याचं काम केलास, किंवा या सगळी जी लंका आहे ती लोकांकडून चोरून आणलास, देवावर बंधन टाकलास, किंवा जे ब्राह्मण असतील त्यांना त्रास देऊ लागलेला आहेस, जे या ठिकाणी रामाचे भजन करणारे असतील, कीर्तन करणारे असतील त्यांना मारण्याचं काम केलास. तू चांगलं काम काय केलास? मग आता तू अंधपतनाला गेल्याशिवाय राहणार नाहीस, तू नरकाला गेल्याशिवाय राहणार नाहीस, तुला राम मारल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा सीता सांगत आहे. निवारेल वज्रधार, निवारेल काळचक्र, करी श्रीरामाचा बाण निवार, दशशिर वदात. बाबा एक वेळेस काय होईल, हे जे काळचक्र आहे ते थांबल्याशिवाय राहणार नाही. सूर्य जो पूर्वेला निघतो तो एके दिवशी उगवल्याशिवाय उगवलेलाच राहील, किंवा या दिशेने निघाल्याशिवाय राहणार नाही. पण रामाचा जर बाण सुटला तर रावणा तुझं काम तमाम झाल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगत आहे. कुणाच्या जोरावर? रामाच्या जोरावर सांगत आहे, असं सुद्धा सीता सांगत आहे. पाठी लागली काका त्यांचे हातींची दर्भ शिखा, नवरेची तिन्ही लोका शिवाजिका समवेत. जाऊ दे मला, हे तर सगळं जाऊ द्या. कावळा आला होता, छळ करण्यासाठी आलेला होता, मनामध्ये कपट ठेवून आलेला होता, पण फक्त गवताची काडी रामाने घेतली, त्याच्या पाठीमागे टाकलं तर ते अस्त्र झालं आणि ते कावळ्याच्या मागे लागलं. ज्यावेळेस कावळा फिरला तिन्ही लोकात गेला, पण तिन्ही लोकांमध्ये सुद्धा या अस्त्राचं निवारण कुणालाच येईना गेलं. कुणाच्या सगळ्याच्या शरणामध्ये गेला, पण सगळ्या देवानं सांगितलं बाबा तू काही जरी केलास तर आमच्याला याचं निवारण होत नाही, असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्या रामाचे सकोपबाण, तेथे निवारू शकेल कोण, घेतील राक्षसांचा प्राण, मुख्य रावणा लक्ष्मी. मग अशा जर फक्त कावळ्याच्या मागे एक काडी लागली, त्याचं अस्त्र झालं आणि त्याचं सामर्थ्य कुणामध्येच नव्हतं, त्याचं निवारण होऊ शकलं का? मग जर रामाचा बाण सुटला तर तुझं रक्षण कोण करेल? तुला पाठीमागे कोण घालेल? ब्रह्मदेव येतील, तुला वाटतंय की माझ्या कुळाचा आहे म्हणून ब्रह्मदेव येतील, तुला वाचवतील. तुला वाटत आहे की शिवभक्ताचा आहे मी, मग शिवजी येतील मला वाचवतील. असं काहीच गैरसमज आहे तुझा, मग तू गैरसमज सगळा काढून टाक, तुला कोणीच वाचवणार नाही. रामाचा बाण सुटला की तू संपलास, असं सुद्धा सीता सांगत आहे. मनसी सबळ दशानन, राम नवे मद समान, श्रीराम सिंह तू श्वान, पलायमान होशी चोरा. अरे तू चोर आहेस रावणा, भिकारी आहेस. रामाची तुझी तुलना करू नकोस. राम सिंह आहे, तू कुत्रा आहेस. कुत्र्याची आणि सिंहाची तुलना होती का? होत नाही. पण तू कुत्र आहेस, माझा राम म्हणजे सिंह आहे. झडप घातलास की तुझा खेळ संपला रावणा, म्हणून तू जास्त उड्या मारू नकोस, तुझी वेळ जवळ आलेली आहे, असं सुद्धा सीता सांगत आहे. मुखी धरणी पक्वान, हडहड करिता पळे श्वान, सीता तोरिणी चित्रज्ञ, पलायमान तू तैसा. अरे बाबा
कुत्र्याला हाड हाड म्हणल्यानंतर कुत्र तोंडामध्ये जे काही असेल ते टाकून पळाल्याशिवाय राहत नाही. तुझी बी अवस्था तशीच आहे, तुझी बी गत तशीच होणार आहे. तू सीता घेऊन पळालास तर तुझी कुत्र्याची हालत होणार आहे. ज्यावेळेस राम तुझ्या पाठीमागे लागेल हाड हाड म्हणेल त्यावेळेस तुला सीता टाकून पळावं लागेल असं सुद्धा या रावणाला सीता सांगत आहे. श्रीराम चिन्मात्र गरुद्र रावण विषयांचा काळेंद्रू घरची या वरी करी कुरकुरू श्रीराम समोरून राहावे. म्हणूनच बाबा तुझं काही खरं नाही. एखादा असते की उगाच घरी कुरकुर करायचं बायको कशी आणि लोकांना मार खाण्याचं ते काही कामाचं आहे का बाबा? तुझी गत तशीच आहे. उगाच तू घरी या लंकेमध्ये उड्या मारू नकोस. जर तुझ्या बरोबरीचा रामाची तुझी तर बराबरी होणारच नाही. पण पैलवान कसं असते, जोड लागली पाहिजे. जोड लागली तरी जोड लागणार नाही. राम आले तू रामासमोर टिकणार नाहीस. तू घरी काही नाही कुरकुर केलास तर रामासमोर गेलास तर तुझी पाठ लागल्याशिवाय राहणार नाही बाबा. एवढं या ठिकाणी सीता सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तू तवा शूरपणखे समान थोरी करुणी शूर पूर्ण त्यावरही उचाट अंगवान काळे वदन रावणा. अति शूरपणख आहे, नकटी झालेली आहे. कशी दिसते? कान नाक नसल्यास माणूस कसं दिसत तशी नकटी या ठिकाणी शूरपणख आहे. पण त्या शूरपणखेमध्ये आणि तुझ्यामध्ये काहीच फरक दिसत नाही. तू सुद्धा तसा दिसू लागलेला आहेस. तुझं सुद्धा काळ तोंड होणार आहे. तुझ्या सुद्धा मिशानी दाढी जाळल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा सीता सांगत आहे. ऐकोनी सीता अनुवाद रावणाला सुबत क्रोध सीता करावया वध झाला सिद्ध साठोपे. एवढं ऐकल्यानंतर आता लंकेचा राजा आहे, रावण आहे. पण कुत्र्याच्या पलीकडे जसं बोलतात ना तशा प्रकारे सीतेने त्याची निर्वचना केलेली आहे. कुत्र्याला तर हाड 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 म्हणलं जाते, पण त्या कुत्र्यापेक्षाही सुद्धा या रावणाला टाकून डुकराप्रमाणे बोललेला आहे. त्यावेळेस या रावणाला राग आलेला आहे. राग किती आलेला आहे? तळपायाची मुंगी मस्तकाला गेलेली आहे. त्यावेळेस रावण काय करत आहे? सीता वचनाचे बाणाग्री रावण खोचला जिवारी दात खाऊन या करकरी नेत्र वटारी अति क्रोधे. राम येणार होते, बाण सोडणार होते आणि तो बाण येऊन रावणाला लागणार होता. पण त्याच्या अगोदरच सीतेनं या ठिकाणी आपले वचन सोडलेले आहेत. वचनाचे बाण सोडलेले आहेत, बोलाचे बाण सोडलेले आहेत आणि ते बाण येऊन या रावणाच्या काळजाला लागलेले आहेत, जिव्हारी लागलेले आहेत. एका स्त्रीने एवढं बोलावं आणि त्याचं राजाला ऐकून घ्यावं अशी या ठिकाणी सगळे ऐकू लागलेले आहेत. राक्षसनी समोरच आहेत, सगळे समोरच आहेत आणि या सगळ्याच्या देखता एवढं सीतेनं टाकून बोललेलं आहे. त्यावेळेस रावण काय करत आहे? संताप क्रोधे उचंबरे फोडाईचे दोन्ही डोळे वेगे मोडारे सिसाळे अंतरमाळा काढायच्या. रावणाला राग आलेला आहे. राक्षसाला रावण सांगू लागलेला आहे आणि या सीतेला पकडा हिचे दोन्ही डोळे बाहेर काढा. एवढंच नाही, तलवार मारा आणि हिचे सगळे आतडे सुद्धा बाहेर काढा. एवढ्या रागाने रावण या राक्षसाला आदेश देत आहे. जीवा छेदारे सवेग वेगी करारे अंगभंग विदारोनी अष्टांग भिन्न भाग करायचे. या सीतेनं मला लय बोललंय, लय टाकून बोललंय. आतापर्यंत मला एवढं कुणीच बोललं नव्हतं, पण या सीतेनं बोलले. त्याच्यामुळं सगळ्यात आधी जी जीभ कापून टाका आणि तेवढंच नाही तिच्या शरीराचे तुकडे करा असं सुद्धा या राक्षसाला रावण सांगत आहे. तिचा करावया घात रावण शस्त्रेसी धावत ते दे पुनिया हनुमंत रागे कापत थरथरा. रावणाला राग आला. त्यावेळेस रावणानं काय केलेलं आहे? आपल्या हाती या ठिकाणी असलेली कमरेची तलवार काढलेली आहे आणि सीतेला मीच मारतो म्हणून रागाच्या तावामध्ये या सीतेकडे ज्या वेळेस रावण चाल करू लागलेला आहे त्यावेळेस हनुमंत या ठिकाणी झाडामध्ये बसलेले होते. झाडावर सगळं या ठिकाणी पाहू लागलेले होते. सीता काय रावणाला बोलू लागलेली आहे, रावण सीतेला काय बोलू लागलेला आहे. त्यावेळेस हनुमंतांना सुद्धा राग येऊ लागलेला आहे. माझ्या मातेला हा रावण येऊन मारतो, तलवार काढतो, मरणाची भीती दाखवतो, याचं तर मी बघतोच म्हणून हनुमंत सुद्धा कर दात खाऊ लागलेले आहेत. याचं तर मी दाखवतोच असं हनुमंत बोलत आहे. हात दोन्ही पुष्करी
शेपटीचा आकडा वळालेला आहे, ज्या अंगावरचे केस होते ते उभे टाकलेले आहेत, शहारे राग आलेला आहे, लाल बुंद डोळे या वानराने केलेले आहेत, रावणाकर बघू लागलेले आहेत रागानं. त्यावेळेस हनुमंत काय करत आहेत? डोळे भोवतीचे करकरा, दात खातसे करकरा, रोमे थरकती थरथरा, आला वानरा तिकोप. डोळे लालबुंद केलेले आहेत, अंगावरचे शहारे उभे टाकलेले आहेत, शेपूट सुद्धा उंच केलेली आहे, शेंडी सुद्धा या ठिकाणी उंच केलेली आहे. आता रावणाचं काही खरं नाही. रावणानं जर सीतेकडे चाल केली तर हनुमंत रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही, रावणाचे दात पडल्याशिवाय राहणार नाही. एवढा राग हनुमंतांना आलेला आहे. सीतेची लाविता हात, करीन रावणाचा घात, येणे साठोपे हनुमंत, गुलकावित वृक्षसी. हनुमंतानं विचार केलेला आहे, या रावण जर आला, सीतेला फक्त बोट जरी लावला तर रावण संपलाच ना. रावणाचा तर मी काटाच काढतो, एवढा राग हनुमंतांना आलेला आहे. कोपला देखुनी वानर, हाहाकार सुरवरा, कोपला देखुनी दशे, कोपला देखुनी दशशिरा, प्रिया समग्र कापती. म्हणून ज्यावेळेस हनुमंतांना राग आलेला आहे त्यावेळेस सगळी देवांना सुद्धा भीती पडलेली आहे. काय होईल? का हनुमंतच रावणाला मारेल? आमचं कसं होईल? आमची काय बंधनातून सुटका होईल का? कसं होईल? एवढं देवांना पुढे पडले आहे. सगळ्या स्त्रिया असतील ते सुद्धा घाबरू लागलेले आहेत. रावण काय करतो? तलवार काढतो, सीतेला मारतो की काय? असं सुद्धा या राक्षसींना वाटू लागलेले आहे. सगळेजण चिंता करत आहेत. सीता गांजीचा रोकडी, हनुमंत तवन घाली उडी, मंडोदरीची प्रज्ञा गाडी, आली तातडी ते संधी. रावणाला राग आलेला आहे, हनुमंतालाही राग आलेला आहे. आता मंदोदरी आलेली आहे. मंदोदरीला माहित होतं रावणाचा जवळ आलेला आहे, पण आता जर रावण काही करायला गेला तर रावणाचं जवळ काय, आताच रावण संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मंदोदरी आलेली आहे, रावणाला धरलेली आहे. बाबा गपचूप बस, 4 दिवस जगती, 4 दिवस खाय की भाकरी, असा सुद्धा रावणाला हा मंदोदरी सांगत आहे. खडगा घेऊन लंकानाथ, करिता सीतेचा पायघात, मंडोदरी धावून तेथ, धरिला हात खडगांचा. म्हणून तलवार काढलेली आहे रावणानं. आता सीतेला मारतो म्हटल्याबरोबर तेवढ्यात मंदोदरी आलेली आहे आणि रावणाचा हात धरलेली आहे. मंदोदरी काय बोलत आहे? मंडोदरी धरिता हात, गतकलासे लंकानाथ, हनुमान वृक्षी राहे गुप्त, पुढील कथात अवधारा. म्हणून आता काय झालेलं आहे? रावणाला राग आलेला आहे. रावण सीतेला मारण्यासाठी जात होता, पण तेवढ्यात मंदोदरी आलेली आहे. रावणाचा हात धरलेला आहे. इकडं हनुमंत सुद्धा झाडावर बसलेले आहेत. ज्यावेळेस रावणानं तलवार काढलेली आहे त्यावेळेस हनुमंतांना सुद्धा राग आलेला आहे. हनुमंत सुद्धा गुरगुर करू लागलेले आहेत. रावण जर पुढे पाऊल टाकला तर रावणाचं मी बघतो, रावणाचा काटाच काढतो, एवढा राग सुद्धा हनुमंतांना आलेला आहे. आता पुढची कथा या ठिकाणी पुढे होणार आहे असं सुद्धा सांगत आहे. ऋषी रामायणात अंत, सीता रावण शब्दोन्मत्तीत, कथा आहे अत्यद्भुत, तितका ग्रंथ न धरेची. म्हणून महाराज विनंती करत आहेत, मी काय ग्रंथ वाढवत बसत नाही किंवा अध्याय वाढवत बसत नाही, ओव्या वाढवत बसत नाही किंवा माझ्या मनाने मी काही सांगत नाही. जेवढा आटोपता घेता येईल तेवढं मी आटोपत घेतो असं सुद्धा नाथ महाराज सांगत आहेत. कथा सांगता सगळी काय, इतका वाढला पाय ग्रंथ, वदनी वदतिता श्री रघुनाथ, गुह्य गुह्यात तो जाणे. नाथ महाराज सांगतात कथा लय गोड आहे. मी सांगायला गेलो किंवा लिहायला गेलो की या ठिकाणी अध्याय वाढत चालते. म्हणून मी थोडं काहीतरी या ठिकाणी कमी करतो, या ठिकाणी आटोपत घेतो, म्हणून असं सुद्धा सांगत आहेत. श्रीराम आणि जनार्दन दोही माझे ब्रह्म परिपूर्ण, एका जनार्दना शरण कथा पावन श्रीरामे. प्रभू रामचंद्र किंवा जनार्दन स्वामी हे माझे कोण आहेत? परब्रह्म आहेत. म्हणून त्यांना मी साष्टांग नमस्कार करून या ठिकाणी अध्याय संपवतो असं सुद्धा सांगत आहे. स्वस्ति श्री भागवत रामायणे सुंदरकांडे का कार्तिकाय सीता रावण संभाषण नाम अष्टमोध्याय. गौड विठ्ठल